राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी आज आपण एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत. पत्र आहे शिक्षण संचालनालयाचं, दिनांक 22/5/2026. नेमकं पत्र काय आहे आणि या पत्रामध्ये कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहे ते आता आपण या व्हिडिओच्या निमित्तानं जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण 22/5/2026 एक महत्त्वाचं पत्र ही जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. पत्राचा विषय आहे राज्यातील 100% अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट कार्ड काढण्याबाबत. आणि या अनुषंगाने दोन संदर्भ आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. उपरोक्त संदर्भाधीन पत्रानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी 100% अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करून कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली होती. तथापि याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास सादर केला असता सदर योजनेमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकांसह राज्याच्या सर्व अधिवासी नागरिकांना योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमार्फत विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष रुपये 5 लक्षचे आरोग्य संरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत. या लाभार्थ्यामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आपल्या स्तरावरून सर्वांना अवगत करण्यात यावे असे कळविण्यात आले होते. त्या अनुषंगाने आभा कार्ड काढण्याची कार्यपद्धती तसेच व्हिडिओ लिंक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. त्यानुसार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभा कार्ड काढणे अनिवार्य आहे. यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याचे रुपये 5 लाखापर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयके स्वीकारले जाणार नाही, असे माननीय शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. राज्यातल्या जिल्हा परिषद आणि खाजगी 100% अनुदानित शाळांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हे एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे. या पत्रासोबत एक महत्त्वाचं पत्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, जे ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेच्या अनुषंगाने आहे. तेही आपण यथावकाशपणे पाहू शकता. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.